हॅलो फ्युचर डॉक्टर. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत, म्हणजे 250च्या आसपास मार्क आहेत आणि 500च्या आतमध्ये मार्क आहेत. तर असे विद्यार्थी बाहेरच्या स्टेटचं ऑप्शन बघत असतील. त्यांना माहिती महाराष्ट्रामध्ये आपलं ॲडमिशन होणार नाही. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी सर्च केलं असेल यूपी या स्टेटविषयी. यूपीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर कट ऑफ काय आहे? कुठले-कुठले कॉलेजेस आहेत? कुठल्या कॉलेजला काय फीज आहे? कुठल्या कॉलेजच्या फीज हाईक आहेत? किंवा मग तिथे कुठल्या कॉलेजला रॅगिंग होते? याविषयी आज आपण थोडंसं बोलणार आहोत. यूपीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, हा टोटली 100% ओपन स्टेट आहे. कुठल्याही स्टेटमधला विद्यार्थी तिथे ॲडमिशन एम-बी-बी-एससाठी घेऊ शकतो आणि कुठल्याही कॅटेगरीचा घेऊ शकतो. तुम्हाला मार्क जरी फक्त 250 असतील किंवा मग 300 मार्क असतील, तरी तुम्हाला कमी फीजमध्ये यूपीमध्ये ॲडमिशन होत असतं. हे तुम्हाला माहिती असेल. पण त्याच्यामध्ये काय आहे, यूपीमध्ये बरेच ड्रॉबॅक पण आहे. हे तुम्हाला कोणी सांगत नाही. कारण फक्त फॉर्म फिलिंग भरून देणं म्हणजे काउन्सिलिंग नसतं. ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होतं, त्याच्यानंतर या गोष्टी सगळ्या बाहेर येतात. जिथे 60-65चं बजेट सांगतात. काही-काही असे कॉलेजेस आहेत, जे 60-65 वरून 80 लाखापर्यंत सुद्धा तुमचं बजेट जात असतं. कारण त्या कॉलेजला हाईक असते. तुम्ही फक्त कॅफेवर गेलात किंवा फॉर्म भरून घेतलात, तर या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाताय, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. कॉलेज 60-60 लाखाचं सांगून नंतर 80-80 लाख विद्यार्थ्यांकडून घेतलेले आहेत. इव्हन काही कॉलेजला रॅगिंग पण होते. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगत नाही. म्हणून कधी काउन्सिलिंग करत असाल तर फक्त आणि फक्त एक्सपर्ट काउन्सिलरकडेच तुमची काउन्सिलिंग लावून घ्या, की जेणेकरून पुढे जाऊन तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि पुढचे 5.5 वर्ष तुमच्या विद्यार्थ्याचं कुठलंही मानसिक त्रास त्या विद्यार्थ्याला नाही झाला पाहिजे. तर आज आपण यूपी मधल्या थोड्या कॉलेजविषयी सांगणार आहोत. यूपीमध्ये जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला फक्त 250 जरी मार्क असतील, तरी यूपीमध्ये तुमचं एम-बी-बी-एसला ॲडमिशन होऊ शकतं आणि ते पण कमी रेंजमध्ये. म्हणजे तिथे कसं आहे, 11 लाखापासून फी स्टार्ट आहेत ते 12.5 लाखापर्यंत आहेत. त्या इयरली तुम्हाला पे करायच्या आहेत. पहिल्या वर्षी तुम्हाला त्यांचं जे गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन आहे ते 2 लाखाचं आहे. त्याच्यानंतर तिथल्या कॉलेजचं जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे डिपॉझिट ते 3 लाख रुपये आहे. असे पहिल्या वर्षी ते 2 लाख रुपये, हे 3 लाख रुपये आणि हॉस्टेल बेस असे 1.5 लाख रुपये आणि त्यांच्यानंतर जी काही फीज असेल ती तुम्हाला पे करावी लागते. म्हणजे पहिल्या वर्षी अप्रॉक्स तुम्हाला 17 ते 18 लाख रुपये तुम्हाला यूपीसाठी लागतात. टोटल पॅकेज हे 65 लाखापर्यंत तुमचं जात असतं. आता डिपेंड आहे कुठल्या कॉलेजला काय फीज आहेत, त्याच्यावर सगळं पॅकेज तुमचं ठरत असतं. मार्क जरी कमी असेल तरी तुम्ही तिथे अप्लाय करू शकताय. फक्त एवढंच आहे, कुठलं चांगलं कॉलेज आहे, कुठल्या कॉलेजला रॅगिंग मुलांची होत नाही आणि कुठल्या कॉलेजला फीज हाईक नाहीयेत, याच्याबद्दल तुम्ही सतर्क राहा. कमी-कमी म्हणून जाऊ नका, कारण तिथे गेल्यावर सगळ्या या गोष्टी बाहेर पडतात. यूपीमध्ये असे टॉप 5 कॉलेजेस आहेत, त्याच्याविषयी मी थोडंसं सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिले येतं शारदा युनिव्हर्सिटी, जे नोएडामध्ये आहे. त्याच्यानंतर हिंद इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, हे आहे बाराबंकीमध्ये कॉलेज आहे. त्याच्यानंतर हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे वाराणसीमध्ये हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे हापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि रामा मेडिकल कॉलेज, हे कानपूरमध्ये कॉलेज आहे. हे टॉप 5 कॉलेजमध्ये येतात, ज्यांच्या मार्कांची रेंज 350 ते 500च्या रेंजमध्ये आहेत. असे विद्यार्थी हे कॉलेज रेकमेंड करू शकताय. तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल यूपीमध्ये आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक न होता चांगल्या कॉलेजला जर ॲडमिशन पाहिजे असेल, तर तुम्ही आमच्या ब्रांचेसला व्हिजिट करू शकताय. आमचे ब्रांचेस पुणे, लातूर, औरंगाबाद आणि चिपळूण या ठिकाणी आहे. गेले 32 वर्ष आम्ही काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये आहोत. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग चांगल्या प्रकारे करायचे आहे, असे विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधू शकतात.